अविनाश अभ्यंकरही आपल्यासोबत आहेत। अविनाशजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझावर। खरं तर तिकडे नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि तिथे तुम्ही एकत्र लढणार असं जाहीर करून टाकलंय। मात्र इथे विजय वडेट्टीवार असं म्हणतात की मुंबईत आम्ही स्वबळावरच लढणार आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसं आहे, शेवटी काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे, स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे। त्यांना त्यांच्या हायकमांडने त्यांच्या भाषेत काय सांगितलं असेल हे तर आम्हाला माहिती नाही। आमच्याकडनं तर कोणी त्यांच्याकडे गेलेलं नव्हतं, त्यामुळे हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्याच्यावर ते काम करत असतील। अविनाशजी, कायमच असं म्हटलं जातं तुमच्याकडून की आम्ही काही प्रस्तावच दिलेला नाहीये काँग्रेसला आणि काँग्रेसचे नेतेही म्हणतात की आम्हाला काही प्रस्ताव आलेला नाहीये, त्यामुळे आम्ही यावर विचारच करत नाहीये। तर हा प्रस्ताव तुम्ही देण्याचा विचारात आहात का? तुमचा पुढे भविष्यात असं काही विचार आहे का की काँग्रेसला, राष्ट्रवादीला या संदर्भात प्रस्ताव द्यावा? नाही, आमच्याकडनं कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल वर्तमानात किंवा भविष्यात तर तो फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। पण राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा मात्र नक्कीच असेल। मात्र नाशिकमध्ये तसा निर्णय झालाय, मग राज ठाकरेंचं त्याबद्दल काय मत आहे? मला वाटतं त्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक पातळीवरती स्थानिक लोक नेते निर्णय घेत असतात, तरी मला वाटतं ते राजसाहेबांना भेटून त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली असेल, तर तसा निर्णय घेतला असेल। मात्र मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे काँग्रेस सोबत जाण्यास अनुकूल आहेत की नाही? तुमच्या बैठकांमध्ये या संदर्भात काय चर्चा होते? बघा, त्याच्यावर आता कुठल्याही प्रकारचं भाष्य झालेलं नाहीये। आम्ही आता सगळे महाराष्ट्रातले जे पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक आहोत, हे आमचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने कसा लढू शकेल, खास करून ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत तिथे कशा प्रकारे लोकांपर्यंत जाता येईल, कशा प्रकारे लोकांना, आमच्याकरता अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की हा जो दुबार मतदानाचा गोंधळ झालेला आहे त्यांनी नागरिकांना सतत जागरूक करणं, मतदारांपर्यंत सतत पोहोचणं। आणि आता एक गोष्ट चांगली झाली की सत्याचा मोर्चा विरोधकांनी काढला होता, परंतु काय म्हणतात ज्याला की त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या नंतरही ओढली, म्हणजे भाजपचे मंत्री असतील तेही तेच म्हणाले गोंधळ आहे म्हणून, तुमचे शिंदे गटाचे असतील तेही तेच म्हणाले आणि दादा गटांचेही म्हणाले। त्यामुळे त्या सर्व पक्षीय दुबार मतदान हा गोंधळ आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवायचा। मतदाराला कळलं पाहिजे आपलं मतदान कोणाकडे गेलेलं आहे आणि मग तुम्हाला दिसेल महाराष्ट्रात बदल कसा होतो। अविनाशी, आणखी एक प्रश्न आहे। आज आणखी एक बातमी आली आहे, ती अशी आहे की मनसेची 125 जागांसाठी यादी तयार आहे। नेमकं काय, कुठल्या कुठल्या जागांसाठी ही यादी तयार आहे? कशी मोर्चे बांधणी सुरू आहे? तुम्हाला कुठनं आली बातमी मला माहिती नाही, परंतु शेवटी पक्ष असतो, पक्षाचे पदाधिकारी तळागाळातले काम करत असतात, प्रत्येकाला आपण त्यांच्याकडनं रिपोर्ट्स मागत असतो, पण तशी यादी बिदी कुठली, तर यादी आमची 227 कायम तयार असते कुठल्याही पक्षाची, लक्षात ठेवा, कळलं का? त्यातले कुठले 125 शॉर्टलिस्ट करायत वगैरे असं नाहीये, परंतु मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल किंवा इतर सर्व महानगरपालिका असतील ह्या पूर्ण ताकदीने 100% लढणार आहोत। बाकी निर्णय काय घ्यायचा तो फक्त राजसाहेब ठाकरेच ठरवतील। अविनाशजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर मुंबईमध्ये जरी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तरी तिकडे नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसेची युती झाली आहे। नाशिकमध्ये स्थानिक निवडणुका मविया आणि मनसे सोबत लढणार आहे असं जाहीर करण्यात आलंय। पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक नेत्यांनी ही माहिती दिली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका आम्ही सोबत लढणार असल्याचं या पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे। आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत। तर नाशिकच्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ